नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये निफ्टी, बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर काल ज्या पद्धतीने निफ्टीची मोमेंटम होती ज्या रेंजमध्ये, त्याच रेंजमध्ये आज देखील निफ्टीची मोमेंटम होती. म्हणजे कालचा जर इंट्राडे हाय पकडला आणि आजचा जर इंट्राडे हाय पकडला तर ऑलमोस्ट सेम आहे. कालचा जर निफ्टीचा लो पकडला आणि आजचा जर निफ्टीचा लो बघितला तर तो देखील ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे जी काल रेंज क्रिएट केली होती निफ्टीने, त्याच रेंजमध्ये आज निफ्टी कन्सोलिडेशन म्हणजे थोडंसं अप अँड डाऊन साईड मोमेंटम दाखवला. ओव्हरऑल जर बघितलं तर कालच्या ॲनालिसिसमध्ये आपण काही लेवल डिस्कशन केल्या होत्या. तिकडे आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की मार्केटला वरती जाण्यासाठी खूप स्ट्रगल आहे, खूप जास्त रेझिस्टन्स आहे. मार्केटला वरती जाण्यासाठी पॉवर लागते किंवा मार्केटला वरती जाण्यासाठी एक ताकद लावावी लागणार आहे, जर निफ्टीला वर जायचं असेल तर. त्यामुळे वरच्या साईडला जर म्हणजे बुलिश साईडला जर तुमचा व्ह्यू बनत असेल किंवा बुलिश साईडला तुम्ही व्ह्यू जर कन्सिडर करत असाल, तर थोडंसं तिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे. तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट येणं गरजेचं आहे. आणि आज तेच केलं. मार्केटने थोडंसं बुलिश साईडला डोकं वर दाखवलं आणि परत मुंडक्यावर पडला आणि तिकडनं डाऊन साईड मोमेंटम दाखवली. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर ऑलरेडी निगेटिव्ह आहे. आणि ज्या पद्धतीने घडामोडी होतात ते ओके. त्या घडामोडी थोड्याशा निगेटिव्ह आहे. आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये डिस्कशन केलं होतं, की डॉलर आणि इंडियन रुपीज यामध्ये जर बघितलं तर डॉलर खूप स्ट्राँग होतोय. इंडियन रुपीज डाऊन साईडला जातोय. इंडियन रुपीची जी व्हॅल्यू आहे ती पडत चालली आणि डॉलर स्ट्राँग होते. जवळ-जवळ जर बघितलं तर 90-91च्या आसपास आता डॉलरचा रेट आहे आणि त्याच्या कंपेअरला जर बघितलं तर रुपया खूप निगेटिव्ह होत चाललेला आहे. आणि ज्या पद्धतीने आता आपल्याला कोणाचं गव्हर्नमेंट आहे, कोणाची सत्ता आहे याच्याशी काही हे नाही, त्याच्यावरती काही टिप्पणी नाही करायची आपल्याला. कारण की ज्यांच्याकडे सत्ता आहे ते आपण असं गृहीत धरू की चांगलंच काम करायचं बघतात ते. परंतु ज्या पद्धतीत अप्रोच आहे गव्हर्नमेंटचा, तो कुठे ना कुठे थोडासा बॅकफूटवर वाटतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियावरती बघायला मिळत आहे. आता सोशल मीडिया किती खरं आहे, किती खोटं आहे हे तुम्हाला माहिती आहे. ओके. परंतु ज्या गोष्टीकडे अप्रोच ठेवायला पाहिजे, जो पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे, तो पॉझिटिव्ह अप्रोच दिसत नाहीये. जर ओव्हरऑल जर बघितलं तर खूप काही गोष्टी आहेत. मग आता फॉरेनर लोकांचा इंटरेस्ट इंडियाकडे बघण्याचा सोडा, तर इंडियातल्या लोकांचा इंटरेस्ट इंडियासाठी राहिलाय का, ते थोडंसं क्वेश्चन मार्क तयार झालंय. तुम्ही जर बघत असाल तर प्रदूषण म्हणू नका. प्रदूषण खूप हाय लेव्हलवरती आहे. आणि हे वारंवार तुम्हाला देखील बघायला मिळत असेल. परंतु त्याच्याकडे देखील दुर्लक्ष केलं जातंय, असं कुठे ना कुठे बघायला मिळते. आणि जर बघितलं तर इकॉनॉमी खूप स्ट्राँग इकॉनॉमी आपण असं कन्सिडर केलं जातं आपली इकॉनॉमी. परंतु त्या इकॉनॉमीच्या कंपेअरमध्ये जर बघितलं तर जी सिस्टम आहे, ती सिस्टम कुठे मोडून पडल्यासारखी वाटते. ओके. त्यामुळे खूप निगेटिव्ह गोष्टी बघायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. मग तुम्ही न्यूज फॉलो करत असाल तर न्यूजवर किती निगेटिव्ह पद्धतीने दाखवलं जातं हे आपल्याला काही सांगायची गरज नाही. कारण की न्यूजवर खूप कमी दाखवलं जातं. पण तो रिॲलिटी जर चेक केली तुम्ही, थोडेफार नंबर जर बघितले, तर कुठे ना कुठे आपण थोडंसं बॅकफूटवरती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे थोडंसं जर ओव्हरऑल जर बघितलं तर थोडा सेंटिमेंट निगेटिव्हच आहे. ओके. आता ओव्हरऑल चार्ट जर बघितला आजचा, तर आजचा चार्ट देखील थोडासा निगेटिव्ह आहे. हाय लावून परत जी क्लोजिंग आहे निफ्टीची, ती कुठे ना कुठे निगेटिव्ह साईडला आहे. ओके. आता तुम्ही म्हणू शकता, की सर मार्केट आणि हे क्लायमेट आणि हे डॉलर इंडेक्स, त्याचप्रमाणे जे तुम्हाला माहिती आहे, की जी आपली एअरलाईन्स आहेत, त्यांचं काय हालावस्था झाली. म्हणजे कुठे ना कुठे सगळीकडे काही ना काही निगेटिव्ह गोष्टी चालल्यात. परंतु त्याला टॅकल तितक्या पद्धतीने, तितक्या चांगल्या पद्धतीने केलं जात नाही. त्याच्यामुळे थोडंसं सेंटिमेंट तो निगेटिव्ह होत चाललाय आणि त्याचा इम्पॅक्ट जर बघितला तर ओव्हरऑल सगळा इम्पॅक्ट हा मार्केटवरती बघायला मिळतो. ओके. सो थोडंसं मार्केट बुलिश साईडला जाताना थोडंसं स्ट्रगल करते. थोडंसं पॉवर लावायला बघते मार्केट, परंतु कन्सिडर होत नाही. त्या पॉवरमध्ये मार्केट निघत नाही वरती. ओके. तर थोडंसं बुलिश साईडला जर येत्या काही दिवसामध्ये जर व्ह्यू बनत असेल किंवा प्राइस ॲक्शन बनत असेल, तर थोडंसं बुलिश साईडला जाताना रिस्क मॅनेजमेंटवरती काम करणं गरजेचं आहे. ओके. आता उद्या जर बघितलं, तर उद्या गुरुवार आहे. गुरुवारी तुम्हाला माहिती आहे सेन्सेक्सची एक्सपायरी असते. त्यामुळे निफ्टीच्या लेव्हल आपण बघूया, बँक निफ्टीच्या लेव्हल बघूया आणि त्याचबरोबर सेन्सेक्सच्या लेव्हल बघूया. ओव्हर डाटा देखील बघणार आहोत.
आणि थोडंसं डिस्कशन करूया की काय मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन बनते, रेजिस्टन्स सपोर्ट काय बनतं ते ह्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिसकडे आपण लक्ष देऊया. ओके. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा. का नाही आवडला कमेंटमध्ये सांगू शकता. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. ओके. एक पॉझिटिव्हिटी मिळते, काम करायला आणखी एनर्जी तयार होते आणि जर लाईक नसेल येत, कमेंट नसेल येत, सबस्क्रायबर नसेल करत लोक, तर कुठं ना कुठं वाटतं की मग जे आपण हे ॲनालिसिस करतोय हे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतंय की नाही याचं कुठे ना कुठे क्वेश्चन मार्क होते. तुम्हाला आवडते की नाही याच्यावरती क्वेश्चन मार्क तयार होतो. मग ह्या ज्या गोष्टी करतोय आपण जे वेळ देतोय हे वर्थ इट आहे की नाही ह्याचा देखील क्वेश्चन मार्क तयार होतो. मग थोडंसं कॉन्फिडन्स आहे तो लो होतो. परंतु ठीक आहे. आय होप तुम्ही या व्हिडिओला भरभरून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करसाल. ओके. आणि तेच प्राइस ॲक्शन शिकण्याकडे प्रयत्न करा. ज्या बारीक बारीक गोष्टी आहे मार्केटच्या त्याच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करत जावा. काल खूप साऱ्या मित्रांनी चांगले पॉझिटिव्ह कमेंट केले होते की सर खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगता आणि बघा समजवून सांगणं एक वेगळा प्रकार आहे. तुम्ही त्या गोष्टीला किती व्यवस्थित पद्धतीने समजून घेताय ही एक वेगळं आहे. म्हणजे मला जितकं समजून सांगता येईल तितकं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता कोणी खूप चांगल्या पद्धतीने त्याला कन्सिडर करतात किंवा कोणाला नाही समजत तर ते क्वेश्चन विचारतात आणि कोणाकोणाला व्हिडिओ का मोठा झाला याचा देखील प्रश्न पडलेला असतो. तर जर तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून बघा. परंतु खूप सारे लोक आहे त्यांचे कमेंट असतात की सर व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी काय हरकत नाही परंतु डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की रेषा आडव्या तिडीवर रेषा मारून लेवल सांगण्यात ते ॲनालिसिस वेगळं आहे. परंतु व्यवस्थितरित्या प्राइस ॲक्शन डिस्कशन करून मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन म्हणते, सेटअप काय म्हणतात हे व्यवस्थित डिस्कशन करून त्याच्यानुसार जर आपण लेवल मार्क करत असेल किंवा त्याच्यानुसार लेवल आपण काढत असेल तर ते समजायला थोडंसं सोपं जातं. ओके. आणि त्याच्यातनं काही ना काही शिकायला मिळतं. तर शिकण्याकडे तुमचा फोकस असायला पाहिजे. जे ॲनालिस्ट व्हिडिओ तुम्ही बघताय याचं तुम्ही बघताना तुम्ही हे एज्युकेशन आहे आणि ह्या एज्युकेशनमधून आपल्याला मार्केट शिकायला ट्राय करायचं हे उद्दिष्ट असायला पाहिजे. ओके. आणि त्यातल्या त्यात जर आपण प्रत्येक ॲनालिसिसमध्ये काय करतो प्राइस ॲक्शनवरती भर देत असतो शिकण्यासाठी आणि प्राइस ॲक्शन थोडासा हा बेस आहे मार्केटचा. जर तुम्ही डे ट्रेडिंग करत असाल तर प्राइस ॲक्शन तुम्हाला जर जितकं चांगल्या पद्धतीने शिकता येईल तितकं शिकण्याचा प्रयत्न करत जावा आणि त्याच्यासाठीच आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जॉईन करा, नसाल तर क्लिअर कट इग्नोर करून टाका. काही हरकत नाही. जर तुमची शिकण्याची इच्छा असेल तर नक्की चेक करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल त्याची लिंक देखील टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. तर एकदा व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा आणि जॉईन करू शकता. ओके. तर सुरू करूया. निफ्टीचा तुमच्यासमोर चार्ट आहे 5 मिनिटाचा. ओके. इकडे जर बघितलं तर ही लेवल आपण काल डिस्कशन केली होती रेजिस्टन्स इकडे थोडासा ब्रेकआउट फेलियर झाला इकडे. ओके. कारण की पुलबॅक घेऊन रेजिस्टन्स घेऊन टप्पा खाऊन लेवल वरती गेली होती. इकडे जर बघितलं त्या पद्धतीने काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन देखील होती आणि हेच मार्केटचं नेचर आहे की मार्केट थोडंसं डायनॅमिक असतं. प्राइस ॲक्शन जरी इकडे थोडीशी आपल्याला ही प्राइस ॲक्शन जर बघितली तर ही बऱ्यापैकी एक बुलिश प्राइस ॲक्शन होती. त्यांचा ब्रेकआउट देखील बऱ्यापैकी दिलेला होता परंतु तरी देखील सस्टेन नाही झाला कारण की तिकडनं एक नेगेटिव्ह ब्रेकआउट फेलियर आला, नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाली. ओके. तर सगळ्या आपण रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. इतकी जर प्राइस ॲक्शन बघितली इकडनं ते इथपर्यंत तर हा एक टॉपवरती एक राउंडिंग रेझिस्टन्स तयार झालेला आहे. म्हणजे इकडे जर बघितलं तर एक ग्राउंडिंग रेझिस्टन्स काय आहे, इकडे अशा पद्धतीने मार्केटने ग्राउंडिंग रेझिस्टन्स तयार केला आणि इकडे जर बघितलं मल्टिपल टाइम सपोर्ट होते आणि या लेवलवरती कुठे ना कुठे येऊन निफ्टी आता काय होते थोडंसं होल्ड करायला बघतोय. परंतु ज्या पद्धतीने ही प्राइस ॲक्शन बनली आहे ओके. ही प्राइस ॲक्शन ज्या पद्धतीने बनली आहे थोडंसं होल्ड होणं कठीण आहे. ओके. आता होल्ड होणं कठीण आहे तर त्याच्यासाठी काय आपल्याला खाली सपोर्ट आहेत का काही लेवल? इकडे काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात ते.
हा एक, हा एक आणि हा एक. हे सपोर्ट थोडेसे मोठे-मोठे कारण आपण डेली 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती आहे. 5 मिनिटाच्याच टाईम फ्रेमवरती गेलो काय बघायला मिळतं आपल्याला? तर टेक्निकल सपोर्ट काय बघायला मिळालंय? हां, ओके. त्याच्यानंतर ही जर लेव्हल बघितली तर हा सपोर्ट एक बघायला मिळतो आपल्याला. त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. आणखी एक सपोर्ट जर बघितलं तर या लेव्हलवरती एक सपोर्ट आहे 25,500. तर हे काही सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. आता इकडे जर बघितलं तर इकडे एक अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन इकडे तयार झालेली आहे. इतकीशी सॉलिड नाही ही. ओके. कारण की 2 इकडे रेझिस्टन्स आहे. 1 आणि 2. आता इकडे जर येऊन थोडंसं इकडे रेझिस्टन्स घेऊन परत इकडे जर काही प्राइस ॲक्शन बनत असेल अशा पद्धतीची आणि ही जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल, तर मग हा एक सपोर्ट आणि हा एक सपोर्ट हा काहीसा आपल्याला डबल बॉटम बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर म्हणजे ही 25,726 लेव्हल न ब्रेक करता हा जर कन्सिडरेशन करून जर वरती झाला आणि हा जो रिसेंटली स्विंग आहे, हा जर ब्रेक होत असेल, तर एक ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. त्या लेव्हल आपण मार्क करूया आणि हा आहे नो ट्रेडिंग झोन. ट्रेंड लाईन तुम्हाला समजण्यासाठी मारली होती, मार्क केली होती. तर काय बघायला मिळतं आपल्याला? पहिलं तर डाउन साईडचा विचार करूया. आपण डाउन साईडचे लेव्हल मार्क करून घेतले ते 25,726 1 आणि 2 हा आणि हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. एक पुलबॅक घेऊन या लेव्हलला न टच करता किंवा न ब्रेक करता जर इकडनं कन्सल्टेशन करून जर निफ्टी नेगेटिव्ह साईडला येत असेल, तर इकडे आपल्याला बघायला मिळते की काही दिवसापासून निफ्टीमध्ये जी ट्रेंड आहे तो थोडासा निगेटिव्ह आहे. त्यामुळे पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक करून जर खाली येतोय, तर 25,653 ओके. 25,578 आणि 25,500 एक राउंड लेवल आहे. तर या काही लेवल आपल्याला सपोर्ट बघायला मिळत आहेत. ओके. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला 25,840चा स्विंग हाय आहे. रिसेंट स्विंग हाय आहे हा हाय आहे 25,840. या लेवलला जर ब्रेक होत असेल तर आत्ताच आपण डिस्कशनला ट्रेंड लाईन होती. हा जो डबल सपोर्ट आहे, डबल बॉटम इकडे तयार होईल आणि त्याच्यानंतर जर हा स्विंग ब्रेक होत असेल तर हे छोटे-छोटे रेझिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. आणि परत एकदा तेच की रेझिस्टन्स साईडला थोडंसं एफर्ट्स लावायला लागतोय मार्केटला. तर त्या पद्धतीने आपण इकडे लेवल मार्क केलेले आहेत. थोडे छोटे-छोटे आहेत. परंतु बुलिश साईडला जाताना थोडंसं अडथळे आहेत. ओके. तर लेवल काय बनले ते त्याच्यानंतर 25,900 राउंड लेवल आहे. त्यानंतर जर बघितलं तर 25,950ची हा स्विंग आहे आजचा इंट्राडे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,986ची एक लेवल आहे. ओके. 1, 2, 3. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 25,840, 25,726 नो ट्रेडिंग झोन आहे. ओके. इकडे कन्सोलेशन होतं, इकडे कन्सोलेशन होतं. थोडं सर बघितलं सपोर्ट लेवल आहे. इकडे छोटे मोठे रेजिस्टन्स मल्टिपल टाईम. तर जितके इकडे याला कन्सोलेशन करायचं तितकं कन्सोलेशन करू द्या. आणि त्याच्यानंतर ह्या आणि ह्या लेवल आता आपण डिस्कशन केलं आहे. गॅपअप जर झाला छोटा मोठा तर मग थोडंसं काय होतं गॅपअप झाला नाही. ही रेंज आहे एक मिडल रेंज. या रेंजमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तर त्या पद्धतीने थोडंसं तुम्ही त्याला प्राइस ॲक्शन तयार व्हायचा वाट बघितली पाहिजे. गॅप डाऊनमध्ये आज इकडनं या लेवलपासून इथपर्यंत आला गॅप डाऊन झालं तर थोडा पुलबॅक घेऊन जर इंट्राडे लो ब्रेक होत असेल तर परत मग इकडे कंटिन्युएशन बघायला मिळू शकतं. ओके. आय होप निफ्टीचे लेवल तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बँक निफ्टी काल जर बघितलं तर आपण ही प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती. डाऊन साईड आणि ही प्राइस ॲक्शन एक बेरिश फ्लॅग एम्पोल. ओके. आता तिकडे जर बघितलं तर ब्रेकआउट फेलियर झाला, परंतु जी आपण लेवल डिस्कशन केली होती बघा, त्या लेवलला टच केलं. काहीशी इकडे बेरिश प्राइस झाली, त्याच्यानंतर डाऊन साईडला आला आणि इकडे कन्सोलिडेशन केलं. ओके. तर थोडंसं अवघड होते याची प्राइस ॲक्शन. तर थोडेसे लेवल आपण याच्या ॲडजस्ट करूया.
58,960 म्हणजे सेंट्रल. ओके. इकडे जर पाहिलं तर बँक निफ्टी या लेवलवरती कन्सल्टेशन केलं छोटं-मोठं आणि त्याच्यानंतर एक शार्प फॉल दाखवला आणि इकडे थोडं कन्सल्टेशन आहे. म्हणजे जी डाउन साइड मोमेंटम होती तिकडे नंतरनं एक कन्सल्टेशन देखील झालेलं आहे. त्यामुळे जर हा सपोर्ट आहे मल्टिपल टाईम्स, बघा कालचा पण हा सपोर्ट होता, आजचा पण हा सपोर्ट आहे. म्हणजे कुठला सपोर्ट आहे तो 58,876. हा सपोर्ट जर ब्रेक होतोय तर डाऊन साईडला काही छोटे छोटे सपोर्ट आहेत. फर्स्ट सपोर्ट आहे 58,740, 58,600, 58,500. हे सपोर्ट बघायला मिळते ते 1, 2, 3. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला एक छोटासा रेजिस्टन्स आहे आणि हा जर रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक झाला होता एक छोटी मोठी बुलिश मोमेंटम दाखवली होती प्राइस ॲक्शनने. तर इकडे जर बघितलं तर इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट रेजिस्टन्स आहे. इकडे येऊन जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होती आणि 59,100 ही एक रेजिस्टन्स लेवल आहे. ही जर लेवल ब्रेक होती तर 59,300च्या आसपास हा रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर आजचा इंट्राडे हाय जर बघितलं तर 59,440. त्यानंतर परत एक रेजिस्टन्स लेवल आहे जी आहे 59,594. ओके. निफ्टीप्रमाणेच बँक निफ्टीमध्ये देखील बुलिश साईड थोडंसं रेजिस्टन्स लेवल स्ट्रॉंग आहेत आणि जो ट्रेंड आहे तो थोडासा निगेटिव्ह आहे. त्यामुळे बुलिश साईड जाताना थोडंसं मार्केटला एफर्ट्स लावावे लागणार आहे. ओके. 59, 100, 58, 876 नो ट्रेडिंग झोन आहे. नो ट्रेडिंग झोन तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करू शकता. गॅप अप जर ओपन होते तर हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट आणि त्याच्यामध्येच आहे. थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं प्राइस ॲक्शन प्रिडिक्ट करताना. गॅप डाऊन जर ओपन होतं तर एक पुलबॅक घेऊ दे छोटासा. पुलबॅक नंतर जर इंट्राडेचा लो ब्रेक होत असेल तर मग ही मोमेंटम इकडनं गॅप डाऊन परत पुलबॅक ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन जर फेलियर होतं तर परत तो इंट्राडेचा लो ब्रेक करणं थोडं कठीण आहे. परंतु इंट्राडेचा लो जर ब्रेक झाला तर डाऊन साईडला परत हा आपला जो ट्रेंड आहे तो फॉलो करताना दिसू शकतो. ओके. चला सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर एक्सपायरी आहे उद्या सेन्सेक्सची, वीकली एक्सपायरी. आता सेन्सेक्सची जर प्राइस ॲक्शन बघितली आणि ओए डाटा जर बघितला आपण, ते आपण बघणार आहोत. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो तर ही प्राइस ॲक्शन निगेटिव्ह बघायला मिळते. ही जी प्राइस ॲक्शन आहे ही कुठे ना कुठे प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह आहे. ओके. काइंड ऑफ ट्रिपल टॉप तिकडे तयार झालाय. ओके. तर ही जर प्राइस ॲक्शन असेल तर टेक्निकल दृष्ट्या ही प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे आणि त्याच्यानंतर मोमेंटममध्ये जर दिवस राहिला तर हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट जर ट्रेंड आणि मोमेंटम दिवस राहिला तर हा सपोर्ट दाखवायला कमी करू शकत नाही सेन्सेक्स. ओके. मग इकडे काय लेवल बनतात ते थोडंसं समजून घ्या. याच्याकडे डाऊन साईड येण्यासाठी स्पेस बऱ्यापैकी आहे, परंतु अप साईडला जाताना मल्टिपल टाईम रेजिस्टन्स आहे. त्यामुळे अप साईडला थोडंसं रेजिस्टन्स लेवल हाय असल्यामुळे किंवा रेजिस्टन्स लेवल जास्त असल्यामुळे थोडंसं स्ट्रगल आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर बघितलं तर आपण लो मार्क करून घेऊया, आजचा इंट्राडे लो. त्याच्यानंतर सपोर्ट जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर आणखी जर सपोर्ट बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. नंतर आणखी एक सपोर्ट बघितलं तर या रेंजमध्ये छोटे मोठे सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स जर बघितला हा एक रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. काय इकडे लेवल डाऊन साईड मोमेंटम अशा पद्धतीने चायनल ब्रेक आणि खालीहून इकडे डे लोला क्लोजिंग आहे. क्लोजिंग जर बघितली आजची तर ती देखील निगेटिव्ह आहे. 84,317 हा एक सपोर्ट लेवल आहे आजचा इंट्राडे लोचा. आता याला जर हा सपोर्ट ब्रेक करायचा असेल तर छोटा मोठा एक पुलबॅक घेऊ दे इकडे. काहीशी अशी पद्धतीने जर बेरिश प्राइस ॲक्शन केली त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होतोय तर डाऊन साईडला काय काय लेवल आहेत. 84,033चा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर बघितलं तर 83,800ची लेवल आहे. त्यानंतर 83,533ची लेवल आहे. तर या डाऊन साईडची लेवल आहे 1, 2 आणि 3. ओके. तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग इकडे आपल्याला बघायला मिळतो जो की एक राऊंड लेवलवरती आहे.
84,700. काहीसा इकडे येऊन जर काहीसा राउंडिंग बॉटम जर तयार करून ही जर लेवल ब्रेक होते तर छोटे मोठे इकडे रेजिस्टन्स लेवल ओपन होताना दिसू शकतं. ते काय आहेत त्या लेवल? 84,700च्या अबव, 84,888. आजचा इंट्राडे आहे 85,000 आणि त्याच्यानंतर 85,200. तर या काही लेवल आहे. ओके, बुलिश साईडला लेवल थोड्याशा छोट्या आहेत. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 84,700, 84,300, साधारण 400 पॉईंटच्या इकडे नो ट्रेडिंग झोन आहे. आता याला काय कन्सोल्टेशन करायचं एक्सपायरीमध्ये ते करू द्या. ओआय डाटा बघण्यावर गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप ओपन होऊन काहीसं जर गॅप अप ओपन होऊन काही पुलबॅक घेऊन जर इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल त्याच्यामध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. मग ही प्राईस थोडीशी बुलिश साईडला कन्सिडर होऊ शकते. जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर जर काही बेरिश प्राइस ॲक्शन झाली तर मग तो पडायला तयार होऊ शकतो इकडे. ओके, ओआय डाटा बघूया. ऑप्शन चेन 11 डिसेंबरची एक्सपायरी आहे. इंडिया विक्स जर बघितलं तर आत्ता 11च्या आसपास आहे. 83,400ची ॲट द मनीची लेवल आहे. 83,400 वरती जर बघितलं तर 8 लाख कॉल रायटिंग आहे आणि त्याच लेवलवरती जर बघितलं तर जवळजवळ 8 लाख पुट रायटिंग देखील आहे. आणि 83,400ची लेवल जर बघितली तर इथे आसपास नो ट्रेडिंग झोनच्या बऱ्यापैकी सेंटरला आहे. म्हणजे या लेवलवरती कॉल आणि पुट रायटर इकडे स्ट्रॅडल क्रिएट झालेले आहेत. आणि स्ट्रॅडल म्हणजे काय आहे की कॉल पण आणि पुट पण हे दोन्ही कॉल रायटिंग पण झाली, पुट रायटिंग पण झाली. म्हणजे याचं काय आहे की जोपर्यंत मार्केट या रेंजमध्ये राहील तो तिकडे प्रीमियम कॉलचे पण थोडेसे कमी होणार आहेत, पुटचे पण कमी होणार आहे. आणि ऑप्शन सेलर म्हणजे प्रीमियम जेव्हा कमी होते त्यांचा तो जो व्ह्यू आहे तो कुठे ना कुठे बरोबर ठरतोय. आणि जे स्ट्रॅडल असतं ते स्ट्रॅडल मोस्टली काय होतं कन्सोलिडेशनसाठी वापरलं जातं. आणि जर त्याच्या मोमेंटम जर आला आणि सपोर्ट जर ब्रेक झाला तर मग सपोर्ट ब्रेक झाल्यावरती हे जे 8 लाख जे पुट रायटर आहेत हे पॅनिकमध्ये येऊ शकतात. त्यांचा बी तिकडे रॉंग ठरतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक नेगेटिव्ह म्हणजेच लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. आता 84,700 लेवल जर बघितलं 84,600, 700पर्यंत जर बघितलं तर बऱ्यापैकी इकडे कॉल रायटिंग आहे आणि इकडे थोडासा स्पेस देखील आहे. परंतु 84,700 जर लेवल ब्रेक होते तर मग हे जे या लेवलवरती जे 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 आपल्याला इकडे कॉल रायटर दिसतं ते यांचा व्ह्यू तिकडे टेक्निकल दृष्ट्या थोडंसं रॉंग ठरू शकतो आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर एक शॉर्ट करून बघायला मिळू शकतं. जसं लास्ट टाइम आपण एक डॅमचं उदाहरण घेतलं होतं. ओके, तशा पद्धतीने इकडे आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. कंबाईन प्रीमियम जर बघितला 257, 183, साधारण 430च्या आसपास इकडे कंबाईन प्रीमियम आहे. आणि कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 430 सेन्सच्या कम्पेअरला ओके प्रीमियम आहे. त्यामुळे जर मोमेंटम जर आला तर मोमेंटम बऱ्यापैकी दाखवू शकतो सेन्सेक्स. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.